हे ऐकून अनेक पालक शॉक होतात. मुलं पालकांच्यापासून दूर जात आहेत का? ते हट्टी आहेत का म्हणून जात आहेत, की त्यांना ॲटिट्यूड आला म्हणून जात आहेत? तर नाही, कारण काहीतरी आतमध्ये त्यांच्यात तुटत असतं. अनेक पालक म्हणतात आमचं मूल आधीसारखं राहिलेलं नाहीये, आता ते काहीच शेअर करत नाही, सारखं मोबाईलमध्ये असतं. पण सायकोलॉजीमध्ये याला इमोशनल डिस्कनेक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे काय? मुलं फिजिकली घरात असतात, ते तुमच्या बरोबर असतात, पण ते इमोशनली दूर गेलेले असतात. हे अचानक होत नाही, हे हळूहळू होत असतं. जेव्हा मुलांना वारंवार असं वाटतं की माझं कोणी ऐकत नाही, मला नेहमी जजमेंट केलं जातं, माझ्या भावना महत्वाच्या नाही आहेत, तेव्हा मुलं बोलणं कमी करतात. उत्तरं जी असतात ती हो नाही अशी छोटी देतात आणि शेवटी ते तुमच्याबरोबर शेअर करणं बंद करतात. सायकोलॉजी या ठिकाणी काय सांगते, तर प्रत्येक मुलाचं एक इमोशनल टेम्परामेंट असतं आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काही लोक सेन्सिटिव्ह असतात, काही रिजेक्टिव्ह असतात, काही विड्रॉ लगेच होत असतात. म्हणून पालकांना वाटत असतं की त्यात एवढं मोठं काय झालेलं आहे, पण मुलांच्यासाठी ती खरंच खूप गोष्ट असते, ती मोठी असते. एक छोटंसं उदाहरण घेऊया. मुलगा तुम्हाला काहीतरी येऊन सांगतो आणि पालक लगेच म्हणतात हा काय प्रॉब्लेम आहे का, तू ओव्हर रिॲक्ट करतोस, तुला ते समजतच नाही आहे, किंवा कधी कधी पालकच ओव्हर रिॲक्ट करायला सुरुवात करतात. पण या ठिकाणी मुलाला काय वाटतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. माझी भावना महत्वाची नाही का, तिथे त्यांना गरजेचं असतं. इमोशनल डिस्टन्स जो असतो तो तुम्हाला कमी करणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, मुलं वाईट नसतात, मुलं बिघडलेली नसतात. ते फक्त शोधत असतात एक सेफ स्पेस, जिथे त्यांना ऐकलं जाईल, जिथे त्यांना जज केलं जाणार नाही. जर पालकांनी हे 3 बदल केलं तर त्यांचं नातं आहे ते पुन्हा चांगलं होऊ शकतं. पहिला बदल की ॲडवाइस कमी करा, लिसनिंग वरती जास्त लक्ष द्या. दुसरा बदल, जजमेंटल कमी व्हा, ऍक्सेप्टन्स तुमच्यामधला वाढवा. तिसरा बदल, रिॲक्शन कमी द्या आणि कनेक्शन तुम्ही जास्त ठेवा. एक सिंपल वाक्य मी तुम्हाला जाता जाता देईन, मी तुझं ऐकायला तयार आहे. हे एकच वाक्य मुलांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं. कारण शेवटी मुलांना परफेक्ट पालक नको असतात, त्यांना हवा असतात अंडरस्टँडिंग पालक, म्हणजे समजूतदार पालक हवे असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी तुम्ही मला फॉलो करायला विसरू नका. आणि हा जो रील आहे त्या अशा पालकांना शेअर करा ज्यांना वाटतं की त्यांचं मूल हळूहळू दूर जातंय.